आपण पाहत आहात सत्य व रोखठोक न्यूज चॅनल महावृत्त न्यूज। आवाज तुमचा, ताकद आमची। श्री स्वामी समर्थांच्या जीवनावर 24 मे रोजी रॅप सॉन्गच्या लॉन्चिंग सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या स्वामी लीला अनुभूतीवर प्रथमच रॅप सॉन्ग येत आहे। श्री स्वामी लीला सांगणाऱ्या प्रसंगाचा हा पहिला रॅप सॉन्ग आपल्या समोर येत आहे। स्वामी समर्थांवर यापूर्वी अनेक मराठी भक्तिगीते प्रसारित झाली आहेत, तरीही हे रॅप सॉन्ग प्रेक्षकांना देखील मनापासून आवडेल अशी माहिती रॅप सॉन्गमधील प्रमुख कलाकार तेजस्विनी मोरे यांनी कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली। श्री स्वामी समर्थांची महती दिवसेंदिवस वाढते आहे। त्यांच्या जीवनावर आत्तापर्यंत चित्रपट, मराठी भक्तिगीते प्रसारित झाली आहेत। पहिल्यांदाच मराठी रॅप सॉन्गच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर श्री स्वामी समर्थ रॅप सॉन्ग घेऊन येत आहेत। अक्कलकोट, सांगोलासह कोल्हापूर आदी ठिकाणी शूटिंग झाले आहे। या रॅप सॉन्गमध्ये प्रमुख कलाकार म्हणून तेजश्री मोरे, सोनम धनकुटे, नंदकुमार निळकंठ, सनके बाबा, विशाल खांडेकर, बालकलाकार वेदांत खांडेकर आदींनी काम केलं आहे। दिनांक 24 मे 2026 रोजी कोल्हापुरात मोठ्या दिमागदार सोहळ्यात लॉन्चिंग करण्यात येणार असून या सोहळ्यासाठी दिग्गज मान्यवरांना आम्ही निमंत्रण करणार असल्याचं सांगितलं आहे। श्री स्वामी समर्थ रॅप सॉन्गसाठी स्वामी भक्त अमोल कोरे, अमोल बिडकर, सुहास पाटील यांच्यासह अनेक स्वामी भक्तांनी मोलाचे सहकार्य केलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्यातून हा रॅप सॉन्ग पुढे येतो आहे। हा रॅप सॉन्ग महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक लोकल चॅनेलसह टी सिरीजला देण्याचा आमचा मानस आहे। त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत। नक्कीच श्री स्वामी समर्थ रॅप सॉन्ग प्रेक्षकांच्या मनावर राज्य करेल असा विश्वास सर्व कलाकारांना आहे। तसेच प्रेक्षकांना देखील मनापासून आवडेल असेही कलाकार तेजश्री मोरे यांनी म्हटलं आहे। या पत्रकार परिषदेला विशाल खांडेकर, नंदकुमार निळकंठ या प्रमुख कलाकारांसह अमोल कोरे, अमोल बिडकर, सुहास पाटील आणि रील स्टार प्रतीक्षा पाटील उपस्थित होते। नमस्कार, मी सोनम धनुकटे, गडिंग्लज तालुक्यातले नेसरी या गावावरून, म्हणजे अगदी माझं गाव छोटंसं आहे। मग मी काही राज्यनाट्य वगैरे रंगमंचावर काम केलेले आहेत। राज्यनाट्यामध्ये केलेलं आहे, शॉर्ट फिल्ममध्ये केलेलं आहे, सॉन्गमध्ये केलेलं आहे। मग माझा रेफरन्स हा NK बाबांना होताच। मग NK बाबांनी माझं कास्टिंग केलेलं आहे आणि पहिल्यांदाच माझं कास्टिंग ज्या वेळेला NK बाबांनी केलं त्याला डिरेक्टरांनी पहिलंच सिलेक्शन हे माझं केलेलं आहे। त्याच्यानंतर मग कंटिन्यू मी शूट कंप्लीट होईपर्यंत मी या सॉन्गमध्ये आहे। हे रॅप सॉन्ग करायचं म्हणजे ह्याच्यामध्ये स्टोरी म्हटलं तर आमचं एक छोटं फॅमिली आहे आणि ह्या छोट्या फॅमिलीमध्ये इतके श्रम आणि म्हणजे गरीब फॅमिली आहे आणि त्या गरीब फॅमिलीला कष्ट कसे लागू होतात आणि त्या कष्टातून ती फॅमिली स्वतः कसं स्वामींच्या कृपेनं मोठी होते, ही स्टोरी आम्ही ह्या सॉन्गमधून दाखवलेली आहे। तुम्ही चित्रपट महामंडळात सभासद आहात का? अजून तरी काय नाही। रिलीजचं तारीख सर 24 मे। या रॅप सॉन्गचं रिलीज 24 मेला होईल। इथंच ना, राजर्षी शाहू स्मारकलाच होणार आहे। कोल्हापूर ते श्री क्षेत्र अक्कलकोट इच्छापूर्ती महापदयात्रेत आम्ही दरवर्षी नियोजन करतो। गेल्या 11 वर्षापासून आमचा उपक्रम सुरू आहे। यामध्ये आम्ही स्वामी सेवेत असल्यामुळे आपल्या सर्वांना परिचय आहे आणि विशाल खांडेकर ज्यांनी रॅप सॉन्ग बनवलं ते गेले 1 महिन्यापासून मला संपर्क साधत होते। मी कुठं सोलापूरच्या मार्गावर असं ते अक्कलकोटला जायचं असे, आमची भेट होत नव्हती आणि 8 दिवसापूर्वी आमची भेट झाली। त्यांनी मला रॅप सॉन्ग ऐकवलं। रॅप सॉन्ग मलाही माहिती नव्हतं की रॅप सॉन्ग काय आहे। त्यांची भेट झाल्यानंतर गाणं ऐकल्यानंतर मी चांगलं काय आहे, तुम्हाला काय लागेल ते मदत करूया। त्यामुळे आम्ही ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ फाउंडेशनच्या वतीने त्यांना पुरस्कृत केलं आणि स्वामींच्या वरती पण आम्हाला आनंद आहे की त्यांनी स्वामींचा अनुभव मांडायचा प्रयत्न केला 3 मिनिटांमध्ये रॅप सॉन्गच्या माध्यमातून। आणि गाणं ऐकल्या क्षणी आम्ही त्यांना होकार दिला की आपण चांगल्या पद्धतीनं ताकदीनं करूया। आणि त्यांनी मला सांगितलं की विशेष ह्यामध्ये जे कलाकार आलेत त्यांनी विना मोबदला कुठलंही साई न घेता स्वामींच्यासाठी सेवा दिला। मी एवढी बाहेरून मुंबई
कोल्हापूर सांगली मिरजवरून जर कलाकार येऊन सेवा देत असतील तर आपण का मदत करू नये. आणि शेवटी स्वामींची इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट घडत नाही आहे. मगाशी इच्छा म्हणली की लोकांच्या भावना दुखवल्या नाही. आता टीजर बघितल्यानंतर प्रत्येकाचा गैरसमज दूर झाला असेल. रॅप सॉन्ग बघितल्याशिवाय ते रॅप सॉन्ग काय आहे किंवा ऐकल्याशिवाय कळणार आहे. आणि स्वामींना शोभेल असं 24 मे रोजी आम्ही ताकदीनं त्याचं लॉन्चिंग करणार आहे गाण्याचं. आता आम्ही टीजर प्रकाशित केलेलं आहे, पोस्टर प्रकाशित केलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त स्वामींच्या याला प्रसिद्धी द्यावी ही आमची विनंती आहे. महावृत्त न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.